कडून हे निर्णय केले. पण मग भाऊ एवढी सगळे कामं केले, एवढे सगळे निर्णय घेतले, मग का तुम्हाला वाटतं की मंत्रीपद दिलं गेलं नसेल याचं तुम्हाला? उत्तर मी कसं देणार? मगाही नाही लक्षात तुमचं आलं. काहीतरी रिडिंग असेल. नाही, माझं रिडिंग, मला जी काही माहिती देण्यात आली की लोकसभेत मी स्वतःहून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे. ठीक आहे, पण असं आहे का काही? कारण मला मी आठवतं लोकसभेत स्वतःहून पराभूत कोणी होईल का? मला लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीरपणे सांगितलं. एक्झॅक्टली मी त्याच्याकडे पण पराभूत व्हायचं हे कसं होईल? भाऊ मला आठवतंय ज्या दिवशी तुमचं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी तुमच्यासोबत आपण एक छोटासा फोनवरती मुलाखत केली होती. तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं की इच्छा तर नाही, मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, पण पक्षाने ठरवलंय म्हणून मी ही निवडणूक. पण मग तुम्ही अनिच्छेने ती निवडणूक लढवत होतात म्हणून असा कदाचित तुमच्यावरती ठपका नाही, बसला पण मी असेल. एकटाच पडलो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार पराभूत झाले तेव्हा वातावरणच तसं होतं. संविधानाच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नरेटिव्ह सेट केलं गेलं त्यामध्ये आम्ही पराभूत झालो. पण उमेदवार म्हणून लढायचं नव्हतं. पण उमेदवार झाल्यावर तर मी इतक्या कडक उन्हात फिरलो. फक्त मी पूर्वतयारी करू शकलो नाही, कारण 11 मार्चला माझी तिकीट पार्लमेंटरी बोर्डात ठरली, 13 मार्चला घोषित झाली, 19 एप्रिलला निवडणूक झाली. दिवस कमी होते. दिवस कमी नाही, पण तुम्ही स्वतःही बोलायचा ते का सभेत तुम्ही म्हटलं होतं की माझं तिकीट कापलं गेलं तर मी माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदेजी एका कार्यक्रमात आले होते बॉटनिकल गार्डनच्या उद्घाटनाला. तेव्हा मी म्हणालो की साहेब, लोक तुमच्याकडे तिकीट मागायला येतात, तुम्ही माझी तिकीट कापण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे, तो सहज भाव होता, पण त्या सहज भाव गंभीरपणे घेतला असेल, ठीक आहे, त्याच्यावर काही माझं मत नाहीये. पण मग त्या लोकसभेत तुमच्या पराभवामुळे तुम्हाला संधी मिळाली नाही असं मला सांगण्यात आलं. अच्छा, कारण सुधीर मुनगंटीवार तिथं तुमचं जिल्ह्यामध्ये तुमचं वजन आहे, तुमची तिथे ताकद आहे इतक्या वर्षांची, त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना हरू शकता. ते अनेकांचा तिथे तुम्ही जरी म्हटलं की त्या वातावरण वेगळं होतं, अनेकांचा तेव्हा विश्वास बसला नाही की सुधीर भाऊंसारखा एखादा दिग्गज नेता पडू कसा शकतो, म्हणून कदाचित हा ठपका तिथे असेल. जेव्हा जात येते, जेव्हा आरक्षण, अशा काही गोष्टी भावनेत, तर श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पराभूत झाले. मी तर अतिशय छोटा अटल भक्त आहे. पण मग तुम्हाला असं वाटतं, तुम्ही आता त्याच्यावर परवा म्हणालात, तुम्ही तुमचं एक विधान आणखी इंटरेस्टिंग मला त्याशी ऐकायला मिळालं. तुम्ही म्हटलं की माझं मंत्रीपद काढून घेण्याला खंत वाटेल असं मी काम करेल. मग मी मेहनत करतोच आहे ना. नाही, मंत्रीपद काढून घेणाऱ्याला हक्क ज्यांनी कोणी काढलं असेल, ज्यांनी कोणी या संदर्भामध्ये माझं मंत्रीपद मला मंत्रीपद देऊ नये असं म्हणत असेल, मग याचं उत्तर काय? उत्तम काम करेन मी. माझ्या जिल्ह्यामध्ये मिशन ऑलिम्पिक 2036 करतोय. माझी इच्छा आहे की ऑलिम्पिकमध्ये माझ्या जिल्ह्याचा कोणीतरी मेडल प्राप्त करेल. मी आता फ्लाइंग क्लबची सुरुवात केली. मी आता तर विरोधात आहे. मी आता या ठिकाणी माझ्या जिल्ह्यातलं उत्तमातलं उत्तम काम, अनेक विषयामध्ये जे काम मी केलं, माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माझ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला पुरस्कार मिळत आहे. जी कामं आम्ही केली त्या आधारावर राज्य सरकारमध्ये नंबर 1 मिळत आहे. 10 विषयात आम्ही नंबर 1 आहोत. तर माझा प्रयत्न हाच आहे की मी अजून उत्तम काम करायचं. अधिवेशनात जाताना मी रस्त्यावरच्या गरिबांचे, लोकांचे चेहरे बघत जातो. अजूनही खूप काम करायचं आहे. आम्ही एकीकडे म्हणतोय की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी, पण आम्हाला खूप काम करावं लागेल. अजूनही गरिबांची संख्या ही मोठी आहे. त्या क्षणी आम्ही म्हणू, अभिमान असेल की ज्या क्षणी आम्ही याचा अभिमान ठेवणार नाही की 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो, याचा अभिमान असेल की 80 कोटी लोक स्वतःच्या क्रयशक्तीने धान्य विकत घेऊ शकेल. त्या दृष्टीने काम करायचं आहे. सो खंत वाटते मंत्रीपद गेला किंवा दुःख होतं, वाईट वाटतं की आपलं मंत्रीपद मिळालं असं करणार. मी माझ्या नातींना मांडीवर जेव्हा घेतो तेव्हा आयुष्यातला सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून मंत्रीपद जाणे येणे हा काय, आणि कोण परमनंट आहे? कोण परमनंट आहे? बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. पण मग तुम्ही दिल्लीला गेला होतात निवडणुकीच्या निकालानंतर, निवडणुकीचा निकाल झाला, तुम्ही दिल्लीला गेला होतात भेटायला.